हॅलो हाय नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आज महाराष्ट्रातला शेवटच्या टप्प्यातलं म्हणजे 5व्या फेरीतलं आज मतदान होतं आहे. आणि या 5व्या टप्प्याच्या मतदानामध्ये नाशिकचा आताचा ग्राउंड रिपोर्ट जर बघितला तर साधारण आता 11:30 वाजले आहेत. तर लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे तर मला असं वाटलं आपला तुमच्यापर्यंत पोहोचू. मी पत्रकार जरी नसलो परंतु आपल्या ब्लॉगमार्फत महाराष्ट्राचा जो उत्सव असतो तो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, किंवा मी जिथे जिथं फिरतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच अनुषंगाने आपलं लोकशाहीचा आजचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवातलं महाराष्ट्रातलं 5व्या टप्प्यातलं जे मतदान होतं आहे ते आजच्या दिवशी होतं आहे. तर मी आता सध्या नाशिकमध्ये आहे. नाशिकच्या मी आता गोविंदनगर किंवा इंदिरानगर या परिसरामध्ये आहे. तर इंदिरानगर आणि गोविंदनगरच्या परिसरामध्ये फिरल्यानंतर मला जी काही अनुभूती आली किंवा अनुभव आला तो तुमच्यापर्यंत साझा करतो. पहिली तर एक गोष्ट की रिस्पॉन्स खूप चांगला आहे. जसं जसं थोडं उन्हाचा तडाखा कमी आहे तर लोक घराच्या बाहेर निघत आहेत. मी जस्ट गुरु गोविंद सिंग कॉलेजकडून आलो होतो, तिथं खूप जास्त गर्दी होती. आता मी कॅम्ब्रिज स्कूलच्या बाजूला आहे तर तिथेही खूप जास्त गर्दी आहे. त्याचं मी तुम्हाला आता फुटेजमध्ये दाखवेल की गर्दीचा अनुमान तुम्ही कसं लावू शकता. एरवी ज्या वेळेला मी येत असतो त्यावेळेला इथं इतकी जास्त गाड्यांची पार्किंग नसते. आता इथं खूप जास्त गाड्यांची पार्किंग आहे. यावरून अंदाज येतो की लोकांचा आता सध्या तरी सकाळी खूप चांगला रिस्पॉन्स आहे वोटिंगसाठी. सो मी पाथर्डी गावापासून तर पार मुंबई नाका इथपर्यंत जाऊन आलो. लोकांची जे पोलिंग बूथ असतात तर त्या ठिकाणी खूप गर्दी आहे. ते सर्च करत असतात की नेमकं माझं कोणत्या ठिकाणी वोटिंग आहे, किती नंबरचं आहे, कोणत्या ठिकाणी जावं लागेल. सो जागोजागी सुविधा उपलब्ध आहे. पोलिंग बूथ एजंट त्या ठिकाणी हेल्प करतात त्या लोकांना, मतदारांना, की या ठिकाणी तुमचं नाव आहे, या ठिकाणी तुम्हाला वोटिंग करायचं आहे असं. सो चांगलं आहे. तर आज मी पूर्ण दिवसभर फिरणार आहे. जोपर्यंत संध्याकाळपर्यंत वोटिंग असणार आहे तोपर्यंत सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल की काय एक्झॅक्टली रिपोर्ट आहे, ग्राउंड रिपोर्ट काय नाशिकचा. TV न्यूजवरती तुम्ही पाहाल, पण आपल्या चॅनलमार्फतही आजचाही हा लोकशाहीचा उत्सव असल्यामुळे आजचंही मी शूटिंग करणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार. असेल तर ते नाही तर काय देऊ नका म्हटलं.